मानव समाचार, मानवता के हक में। नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत कळवण सटाणा मालेगाव देवळा नांदगाव त्याचबरोबर जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्यातला काही भाग हा सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही। नारपार प्रकल्पाबाबतची विस्तृत माहिती आत्ताच आपल्यासमोर मांडलेली आहे, परंतु नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाबाबत गेल्या अनेक वर्षापासून सर्वच लोकप्रतिनिधींनी तोंडाला पानं पुसलेली आहे। आश्वासनं देऊन त्यांची पूर्तता न होणं हे अतिशय गंभीर आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांदवड देवळा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार राहुलदादा आहेर यांच्या लक्षवेधी सूचनेवर नागपूर हिवाळी अधिवेशनात 2022 साली आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 महिन्याच्या आत नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता देऊ। त्याला आता 1 वर्ष पूर्ण झालं, परंतु अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मालेगाव येथे विभागीय बैठकीला आले असता त्यावेळेस सन्माननीय पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेबांनी मागणी केली होती की नारपार अंबिका औरंगा तानमान नद्यांचं पाणी हे पूर्ववाहिनी करून गिरणा खोऱ्याला देण्यात यावं व मालेगाव जिल्हा निर्मिती करण्यात यावी। या दोन्ही विषयात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोणतंच आश्वासन त्यावेळी दिलं नव्हतं। माझं या ठिकाणून सरकारला आणि सन्माननीय पालकमंत्री महोदयांना आव्हान आहे की जे विषय कॅबिनेटच्या बैठकीत आलेले नाही, ज्या विषयावर कॅबिनेटची मंजुरी झालेली नाही, त्या विषयांना विभागीय बैठकीत घेऊन आपण जनतेला कोणती आशा दाखवली होती, कोणत्या आधारावर आपण ही आशा दाखवली होती। जर नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प मान्यता मिळाली तर मालेगावचं नाव हे सुवर्ण अक्षरात नव्हे तर डायमंडच्या अक्षरात मालेगावच्या इतिहासात लिहिलं जाईल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। त्यामुळे सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी इतर सर्व गोष्टींकडे थोडं कमी लक्ष देऊन नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता मिळवावी आणि मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी या ठिकाणून मी त्यांना करू इच्छितो। जर असं नाही झालं तर मालेगावच्या इतिहासाला आपल्या 7-8 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण न्याय देऊ शकला नाही असंच या ठिकाणून म्हणावं लागेल। मांजरपाडा 2 आणि वांजुळपाणी प्रकल्प हा तात्काळ मान्यता मिळावी अशी मागणी या ठिकाणून करत आहे। पहिल्या प्रथम मांजरपाडा 1 हे गिरणा खोऱ्यासाठी मंजूर झालं, परंतु ते पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात आलं। त्यावेळी आंदोलन झालं आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यावेळी जलसंपदा मंत्री होते। 2012 मध्ये त्यांच्या केबिनमध्ये बैठक झाली, मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो। त्यांनी सांगितलं की आम्ही मांजरपाडा 1 आणि 2 दोन्ही योजना बरोबरच सुरू करू, परंतु अजूनही वांजुळपाणी आणि मांजरपाडा बाबतीत काही हालचाल नाही। राहिला प्रश्न दुसरा, शासन आता फार कमी कालावधीपर्यंत टिकणार आहे। लोकसभा विधानसभाच्या निवडणुका टप्प्यात आलेल्या आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे हे जबाबदार मंत्री आहेत। एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत ते भुसे साहेब आणि नामदार गुलाबराव पाटील, नामदार गिरीशजी महाजन हे खमके नेते उत्तर महाराष्ट्रात असताना सुद्धा या 3 नामदारांची नैतिक जबाबदारी बनते की राहिलेल्या एवढ्या कालावधीत वांजुळपाणी प्रकल्पाला मंजुरी घेऊन प्रशासकीय मान्यता घेऊन या कामाला चालना दिली पाहिजे। काल परवा पहिल्या प्रथम आमदार झालेले सुहास कांदे आपल्या मनमाड शहरासाठी ज्या गावाला 25-25 दिवसात पाणी जात होतं, एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्र्यांकडून ते 200 कोटी मंजूर करून ओझरखेडचं पाणी पाईपलाईनने घेऊन जातात। 50 वर्षापासून पांझण कालवा तयार असताना एक थेंबही पाणी गेलं नाही, त्याला पाणी सोडून घेतात दुष्काळी स्थितीमध्ये। याला खरी दूरदृष्टी म्हणतात आणि म्हणून आमचं भुसे साहेबांना आव्हान आहे की आता आम्हाला रस्ते नको, काही नको, आमचा प्रमुख प्रश्न पाण्याचा आहे। या पाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे जनतेमध्ये आता तुम्ही सांगा। फार झाला मालेगावचा विकास, त्याच्याबद्दल आम्ही तुमचं कौतुकही करू, परंतु पाणी प्रश्नाबद्दल जर तुम्ही काही केलं नाही तर याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून कळकळीची विनंती या 3 नामदारांना, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि नामदार दादा भुसे साहेबांना की बस झाला, आता वेळ कमी आहे, तुम्ही चालना द्या या कामाला आणि आमचा हा पाणी प्रश्न कायमचा सोडवा।